या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 7 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। पनवेलपासून साधारण 5.5 किलोमीटर अंतरावरती रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। डोंबिवली परिसरातील काही भाविक 4 खाजगी बसेसमधून आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघाले होते। त्यातील एका बसच्या पुढे ट्रॅक्टर चालला होता। अंधारात चालकाला हा ट्रॅक्टर दिसला नाही आणि बसने ट्रॅक्टरला धडक दिली आणि या अपघातानंतर बस रस्त्याच्या डाव्या बाजूला 20 फूट खाली कोसळली। या अपघातात ट्रॅक्टरमधील 2 तर बसमधील 3 प्रवासी जागीच ठार झाले। बसमधील 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर किरकोळ जखमी झालेल्या 40 ते 42 प्रवाशांना पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। अपघातग्रस्तांच्या मदतीची टीम तसेच महामार्गावर मदत करणाऱ्या इतर सामाजिक संस्था, देवदूत यंत्रणा सर्व अपघातस्थळी पोहोचलेल्या आहेत आणि क्रेनच्या सहाय्याने ही अपघातग्रस्त बस खोल दरीतून बाहेर काढण्यात आलेली आहे। साधारण या अपघातानंतर 2 तास या महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती। आज सुबह 1 बजे के दरमियान मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे पे डोंबिवली निळजे लोढ़ा ये परिसर के 54 लोग एक प्राइवेट बस से पंढरपुर आषाढ़ी एकादशी के लिए जा रहे थे। आडले गांव के बाजू में एक ट्रैक्टर से ये लोग डैश करके इनकी बस जो है वो बाजू में दरी में गई थी। इसमें अभी तक 42 लोग जो है वो हमने MGM हॉस्पिटल में शिफ्ट किए हैं। 3 लोग जो अत्यवस्थ थे वो सरकारी हॉस्पिटल में उनको शिफ्ट किया है। जख्मियों से अभी तक डॉक्टरों ने ये कंफर्म किया है कि 5 लोगों की यहाँ पे डेथ हुई है और बाकी के लोग अभी उपचार ले रहे हैं।